तो एक गद्दार काल एक बोललाय जय गुजरात। किती लाचारी करायची। तो पुष्पा पिक्चर पाहिल्यात तुम्ही सगळ्यांनी, दाढीवरनं हात फिरवून झुकेगा नाही साला, तसे हे गद्दार म्हणतात उठेगा नाही साला, कुछ भी बोलो उठेगा ही नाही। अरे कसा उठणार, आहे का तुझ्याकडे उठण्यासारखं? म्हणजे विचार मी म्हणतोय, अरे विचार वगैरे मी म्हणतोय। हिंदी भाषेच्या सक्तीला विरोध न करणारा बाळासाहेबांच्या विचाराचा पाईक असू शकेल? आपला मालक आला म्हणून त्याच्यासमोर जय गुजरात म्हणणारा आपल्या बाळासाहेबांच्या विचाराचा पाईक असू शकेल? मग आता फक्त आम्ही 3 वर्षापूर्वी उठाव केला, आम्ही उठलो अन्यायाविरुद्ध आणि फक्त दाढीवरून अर्धाच हात फिरवला होता, ते आडवे झाले 3 वर्षापूर्वी, अजून सावरले नाहीत। आता कुणाचा तरी हात पकडून उठण्याचा प्रयत्न करतायत। त्यामुळे उठेगानी वगैरे हे सगळं बोलण्याचं मला वाटतं त्यांच्यात त्यांना ते शोभत नाही। त्याला मनगटात जोर लागतो, फक्त तोंडाच्या वाफा सोडून होत नाही। त्यामुळे मी एवढंच सांगेन की एकाने मराठीबद्दल असलेली जी काही तळमळ बोलून दाखवली आणि दुसऱ्याने सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी असलेली मळमळ बोलून दाखवली। आता मी बोललो, मी अर्ध्याच दाढीवरून हात फिरवला होता 3 वर्षापूर्वी 2022ला आम्ही उठाव केला, आम्ही उठलो त्यावेळेस अन्यायाच्या विरुद्ध, तेव्हा ते आडवे झाले, तेव्हापासून अजून सावरलेच नाहीत, आडवेच आहेत। आता कुणाचा तरी हात धरून उठण्याचा केविलवाना प्रयत्न करतायत। दोन्ही बंधू हे तुम्हाला आजच्या या भाषणामधून पत्रकारांनी देखील टिपला असेल। त्यामुळे दोन्ही बंधू एकत्र येण्यासाठी एकत्र आलो आणि जर दाढीवर पूर्ण असा हात फिरवला असता तर काय झालं असतं याचा विचार त्यांनी करावा। काय म्हणाले, फ्लॉवर का फायर, ते पुढच्या निवडणुकीमध्ये कळेल।